श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री न ये रे तुझवी न निद्रा, कै भेट सीबा मजला समुद्रा. प्रभू रामाची कथा ऐकायची आहे आणि प्रभू रामाची कथा ऐकायची असेल तर अयोध्या समजून घेतली पाहिजे. अयोध्या समजून घेऊन चालणार नाही, अयोध्येचं राज्य समजून घेतलं पाहिजे, श्रीरामाचं कुळ समजून घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच कुठे रामचंद्रांची कथा ऐकण्यासाठी आपण तयार होऊ. अयोध्या राज्य काय आहे? अयोध्या राज्य नाही आहे, अयोध्या राजधानी आहे. अयोध्या कशाची राजधानी आहे? अयोध्या ही कौशल देशाची राजधानी आहे. आणि हे अवाढव्य पसरलेलं साम्राज्य आहे. एक सुंदर शहर आहे अयोध्या. रुंद आणि सरळ रस्त्यांनी आरेखित केलेलं एक पूर्ण नियोजित नगर आहे अयोध्या. या नगरांच्या मध्ये सदैव सुगंध पसरलेला असावा यासाठी हत्तीच्या सोंडेतून सुगंधी द्रव्यांचा सतत शिडकावा होतोय. अयोध्येच्या रक्षणासाठी मजबूत तटबंदी आहेत. इथे पाण्याची सरोवर आहेत आणि ही पाण्याची सरोवर कमलदलांनी आच्छादलेली आहेत. सगळ्यांच्या मध्ये कमलदल उभा केलेला आहे. सुंदर तटबंदीच्या सोबत काही प्रवेशद्वार पण आहेत आणि या प्रवेशद्वारावर संगमरवराचं आच्छादन केलेलं आहे. अत्यंत मजबूत अशा प्रवेशद्वारातून आत आल्यावर तुम्हाला अयोध्या नगरीचं विलोभनीय दर्शन मिळतं. नगराच्या मधोमध राजाचा राजवाडा आहे आणि जो उत्तुंग आहे, जो सुंदर आहे. प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या प्रवेशद्वाराला सोन्याच्या पत्रांनी आच्छादलेलं आहे, तर त्याच्यावर सुद्धा रत्न माणिक आहेत. मंद मंद तुषार उन्हाच्या काळामध्ये लोकांना थंडावा प्रदान करतायत. मिस्ट, आजचं मिस्ट तेव्हाही होतं आणि ते मंद मंद तुषार तो थंडावा प्रदान करतायत. अयोध्या गजबजलेली नगरी आहे. अयोध्या दोनच असू शकतात. अयोध्या गजबजलेली आहे आणि एक काळ अयोध्या गलबललेली आहे. 14 वर्ष अयोध्या गलबललेली नगरी होती, कारण अयोध्येचा राम अयोध्येतून निघून गेला होता. कौशल राज्याची राजधानी असलेली ही अयोध्या 12 योजने लांब आहे, तर 3 योजने रुंदीत या अयोध्येचा विस्तार आहे. मोठं सुंदर मनोहारी आणि लोकांना भुरळ पडावी, राहायला यावं वाटावं असं हे शहर. इथे सगळं चांगुलपण असल्यामुळं व्यापार सुद्धा मोठा आहे. त्यामुळं राज्यातले देशोदेशीचे व्यापारी या नगरामध्ये सतत व्यापार करायला येत असतात. त्यामुळं ते गजबजलेलं आहे. इथे सतत लोकांचा वावर आहे आणि या गजबजलेल्या नगरात पेठांच्या मधून देशोदेशींच्या वस्तूचा बाजार भरलेला आहे. योग्य भाव मिळतोय, गुंतवणुकीतून चांगला नफा मिळतोय, हे सगळं तिथे होत आहे. अयोध्या काय आहे? मी खरं सांगू, अयोध्येमध्ये दान करणारं कोणीच नव्हतं. तुम्ही म्हणाला असं कसं कुलकर्णी, काहीतरी काय सांगताय? अयोध्येत एकही दानवीर नव्हता. दानच होत नव्हतं अयोध्येमध्ये. खोटं वाटतंय ना? खरं आहे. अयोध्येत एकही दानवीर यासाठी नव्हता की अयोध्येमध्ये गरज पडावी असा याचकच नव्हता. मागणारा कोणी असेल तर देणारा तयार होईल. तिथे दे रे बाबा म्हणणारा कोणीच नव्हता, कारण ते रामराज्य होतं. भगवान के नाम पे दे दे बाबा म्हणणाऱ्यांची संख्या कुठे असते? ही तुमच्या आमच्या राज्यात. मागणाऱ्यांची, भिक्षुकांची, याचकांची, गरजवंतांची संख्या तुमच्या आमच्या राज्यात असते. पण
रामराज्यामध्ये याचक कोणीही नव्हता. अयोध्येमध्ये सुद्धा याचक कोणीही नव्हता. कारण अयोध्या ही साध्या सुध्या माणसांची राजधानी नव्हती हो. सांगणार आहे ते सुद्धा सांगणार आहे ती कोणाकोणाची होती. त्या मधल्या कथा सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. नुसतं जमणार नाही असं काहीतरी सांगून. अयोध्येमध्ये याचक कोणी नव्हता म्हणून तिथे दाता, दानवीर, दानशूर कोणी नव्हता. अयोध्येमध्ये युद्धासाठी सज्ज असलेले सैनिकच नव्हते. गरजच नव्हती, कारण तिथे शांती होती. अयोध्येवर आक्रमण करून ते जिंकलं जाईल अशी कल्पना शत्रूच्या मनात काय कोणाच्याच मनात येणं शक्य नव्हतं. कारण एवढं सशक्त आणि बलशाली राज्य होतं. चक्रवर्ती सम्राटांचं राज्य होतं ते. त्यामुळं त्या राज्यात युद्ध होतच नव्हतं. सत्ता पिपासू ते म्हणतात ना काही आजकाल की धर्माचा विस्तार करण्यासाठी नव्हे राज्याचा विस्तार करण्यासाठी आला होता. राज्याचा विस्तार करण्याची गरजच नव्हती. आपला राजा रघुकुलातला आहे. आपला राजा दशरथाच्या कुळातला आहे. आपला राजा मनुकुळातला आहे. इक्ष्वाकू वंशातला आहे. हेच खूप होतं. त्यामुळं आपलं राज्य त्यांच्या अधीन गेलं. त्यांच्या अधिपत्याखाली आपण काम करू लागलो. चक्रवर्ती सम्राटाच्या हाताखाली काम करताना सम्राटाला आनंद वाटायचा. सम्राटाच्या हाताखाली काम करताना राजाला आनंद वाटायचा. अनेक छोट्या 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 राज्यांनी मिळून कौशल देशचं, इक्ष्वाकू वंशाचं हे राज्य प्रचंड विस्तारलेलं होतं. इथं युद्ध नव्हतंच. इथं होती ती फक्त आणि फक्त शांती. सत्य काय हे पटवून देण्याची आवश्यकता नव्हती. सांगा, प्रमाण सांगा, कुठे आहे, काय आहे, ह्याचा पुरावा काय, असं मागणारं कोणी नव्हतं. कारण तिथे असत्यच नव्हतं. खोटं बोलणारं कोणी नव्हतंच. आपल्याकडे बरीच वाढली तो खोटं बोल, रिटर्न बोल, काहीतरी आपलं इतिहास बदल, धर्म बदल, धर्मातल्या गोष्टी बदल, मला असं वाटलं म्हणून, मला हे जाणवलं म्हणून, असे काही असत्याचे किरण तेव्हा पडत नव्हते. पुरुषोत्तम नाव लावलेले पुरुषाधम तिथे नव्हते. सोपं आहे. पुरुषोत्तम नाव लावलेले पुरुषाधम तिथे नव्हते. असतील तर खरोखरीचे जाणते होते. उगीच जाणता राजा असं बिरुद लावलेले आणि खोटं पसरविणारे माणसं नव्हते. मी आपला प्राचीनच उदाहरण देतो बरं का. उगा तुम्ही अलीकडे येऊ नका, म्हणजे लगेच तुम्ही पुरुषोत्तम, पुरुषाधम, आशेचे किरण, जाणता राजा अलीकडे याल. आपल्याला अलीकडे यायचंच नाहीये. ते फार नयनरम्य आणि मनाला सुखकर वाटणारं शहर आहे. तिथे कुणी असं असत्य बोलणारं नव्हतंच. अज्ञान नावाची गोष्ट अयोध्येत नव्हती. कारण तिथे सगळेच ज्ञानी होते. प्रत्येकाला मनातल्या शंकांना दूर करून ज्ञान मिळत होतं. कारण त्यांचे राजेच या स्वरूपाचा वस्तुपाठ घालून देत होते. अशी इक्ष्वाकू वंशाच्या कौशल देशाची राजधानी अयोध्या ही सुखी आणि संपन्न होती. अशा संपन्न अयोध्येतच रामकथा जन्माला येते आहे आणि तिथेच ती आकार घेते आहे. लक्षात घ्या. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती ही कथाच मुळात सांगितली गेली, शिकवली गेली जंगलात, कौशल देशाच्या जंगलातच. पहिल्यांदा गायली गेली ती अयोध्येत, अयोध्येच्या रस्त्यावरती. त्या रस्त्यावरती ज्या रस्त्यांनी एक महान मंगल, उदात्त, उन्नत, उत्तुंग व्यक्तिमत्वाचं राज्य उपभोगलाय, म्हणून त्या अयोध्येचं वर्णन आधी करणं आवश्यक होतं. पुढच्या भागात या अयोध्येवर राज्य केलेल्या राज्यकर्त्यांची माहिती मी तुम्हाला देतो आणि मगच या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आपल्याला रामजन्म 6 एप्रिलला आहे, 6 एप्रिलला. आणि या काळामध्ये रामाच्या सगळ्या आधीच्या गोष्टी, पूर्वकथानक, मध्ये मध्ये पुढे काय काय होणार आहे त्याची आधीच पूर्वकल्पना घेऊन ठेवणं आवश्यक आहे. आणि मग रामकथा ऐकायला, राम जन्माची कथा ऐकायला पुढे जावं लागणार आहे.
चैत्र महिन्यातच आपली ही रामकथा खरी आकार घेऊ लागेल, ही कथा आकाराला येऊ लागेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आधी संपूर्णतः रामचरित्रातल्या महत्वाच्या गोष्टी ऐकणं आवश्यक आहे. नमस्कार.